नमस्कार मित्रांनो, राज्यातील सरसकट सर्वांना मोफत घर बांधण्याची साठी आता 1,20,000 रुपये रोखता मिळणार आहेत. याचे अर्ज आजपासून सुरू झाले आहेत. आता जे नागरिक अर्ज करतील त्यांना टोटल 1,20,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत आणि हे पैसे पुढील 4 ते 5 दिवसांमध्येच आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल तर आणि तुम्हाला जर 1,20,000 रुपयाची गरज असेल तर हा लाभ नक्की घ्या. आता या मोफत घरकुल योजनेमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे आता तुमचं स्वतःचं घर आधीपासून असेल तरी सुद्धा ते घर तुम्ही दाखवू शकता. यामध्ये तुमचं जुनं घर सुद्धा दाखवू शकता. त्याला पण PMA आवास योजना असे नाव सुद्धा देण्यात आले आहे. तर 1,20,000 रुपयांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी कोणती प्रोसेस असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती देणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता तुम्हाला घर बांधून पाहिजे असेल तर तुम्हाला 1,20,000 रुपये शासनाकडून मदत म्हणून आता मिळणार आहेत. म्हणून तुम्ही आधीपासूनच जर घर बांधलेले असेल तुम्हाला या 1,20,000 रुपयांचा लाभ आता घेता येणार आहे असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे तुमचं घर आधीपासूनच बांधलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला हा 1,20,000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर याचा लाभ कसा मिळवायचा याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणारच आहोत. त्यामुळे तुमच्या आधीपासूनच जर घर असेल तरी सुद्धा तुम्हाला 1,20,000 रुपये पर्यंतचा हा लाभ कसा मिळवायचा नक्की बघा. लवकरात लवकर तुम्हाला अर्ज भरून द्यायचा आहे. यासाठी तुम्हाला 1,20,000 रुपये तुमच्या बँक खात्यांमध्ये 4 ते 5 दिवसांमध्ये जमा होणारच आहे. त्यामुळे मित्रांनो, यासाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे, तसेच मित्रांनो आता पात्रता कोणकोणत्या असणार आहेत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणारच आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्यातील सर्व पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांनी साठी तसेच राज्यातील सर्व गॅस ग्राहकांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, सर्व शेतकऱ्यांसाठी, जवळपास सर्व नागरिकांसाठी मोफत घर बांधण्याचे 1,20,000 रुपये सरकारकडून आता तुम्हाला मिळणारच आहेत. याचे अर्ज पण आजपासून सुटले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर या 1,20,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर या अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे. आजपासून अर्ज सुटले आहेत. त्यामुळे त्याचा अर्ज कुठे करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही आज समजून देणारच आहोत. PMA आवास योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजनातर्फे तुम्हाला शासनाकडून 1,20,000 रुपये टोटल तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे याचा लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला सर्व समजून जाईल. 2025 हे नवीन वर्ष सुरू होताच राज्यातील सर्व नागरिकांसाठी एक नवीन योजना, ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना यांच्या मार्फत तुम्हाला मोफत घर योजना म्हणजेच घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन आता पडणार आहेत. तुमचं जर आधीपासूनच घर बांधलेलं असेल तरी पण तुम्हाला 1,20,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही आधीपासून जर घर बांधलेले असेल तरी सुद्धा तुम्हाला एक घर बांधण्यासाठी तुम्हाला 1,20,000 रुपये कसे मिळवायचे यासाठी व्हिडिओ नक्की बघा. यासाठी कागदपत्रे कोणती आहेत, अर्ज कसा भरायचा आहे, यासाठी पात्रता कोणती सरकारने ठेवली आहे लक्ष देऊन बघा. मित्रांनो, तुम्ही ठिकाणी राहत असाल तरी सुद्धा किंवा तुम्ही कुठेही राहत असाल तर शासनाने तुम्हाला हे मोफत घराचे पैसे येणारच आहेत. आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला जर घर बांधण्यासाठी जर तुमच्याकडे जागा नसेल तर सुद्धा त्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा पैसे शासनाकडून दिले जात नाहीत. म्हणून जर तुम्हाला जागा घर बांधायला नसेल तरी सुद्धा तुम्हाला हे जागा घेण्यासाठी पैसे आता शासनाकडून मिळणारच आहेत. यासाठी नेमके कोणासाठी आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यासाठी नेमके प्रोसेस कोणती आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे जर घर बांधण्यासाठी जर तुमच्या आधीपासूनच जर तुमचं घर असेल आणि घर बांधण्यासाठी अजिबात 1 रुपया पण नसेल तर बघा तुम्हाला याचा लाभ कसा मिळवायचा आहे. टोटल तुम्हाला 20 लाख घरे महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे याचा लाभ कसे घ्यायचा
सर्व शेतकरी बांधवांनो, लाडक्या बहिणींनो, राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सरकारतर्फे 1,20,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आता येणार आहेत। काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यातील लाडक्या बहिणींमुळे, शेतकऱ्यांमुळे, गोरगरिबांमुळे, जनतेमुळे सर्वांनी आम्हाला मतदान केले, त्यामुळे आम्ही भरघोस मताने निवडून आलो आहे। त्यामुळे आम्ही अजून पण नवनवीन योजना राबवणार आहोत। लाडकी बहीण असेल, मोफत घरांची योजना असे गिफ्ट देखील नागरिकांसाठी, महिन्यातील 3,000 रुपये घोषणा असेल, सर्व अनेक प्रकारच्या अशा घोषणा, वेगवेगळ्या योजना आम्ही 2025 मध्ये राबवणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे पीएम आवास योजना यांच्या मार्फत राज्यातील आता टोटल 1,20,000 रुपये घर बांधण्यासाठी आम्ही देतच आहोत। ज्या नागरिकांना आणि ज्या महिलांना घर बांधण्यासाठी अजिबात जागा नाही, तर त्यांना सुद्धा मी 1 गुंठा जागा शासनातर्फे उपलब्ध करून देणार आहेत, असे स्पष्टपणे सांगितले आहे। पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। ज्यांचा GR देखील नागरिकांना ऑनलाईन आहे, त्यांनी सर्वांनी लक्ष देऊन बघा, याचे अर्ज सुटले आहेत। त्यामुळे जे नागरिक, ज्या महिला, जर आता तुम्ही अर्ज भरणार असाल तर तुम्हाला पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती 1,20,000 रुपये इतकी रक्कम जमा करायची आहे। त्यामुळे तुम्हाला 1,20,000 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर 1,20,000 रुपये इतकी रक्कम हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला पात्रता कोणती लागणार आहे, अटी कोणत्या आहेत, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणारच आहोत। त्यामुळे पुढील 2 ते 3-4 मिनिटे वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा। यामध्ये सर्व काही तुम्हाला माहिती मिळणार आहे, जसं की लाडक्या बहिणींचे योजनेचे पैसे तुम्हाला एकदम बँक देतात, तसेच प्रकारचे तुम्हाला एकदम खात्यांमध्ये तुमच्या 1,20,000 रुपये, तसेच प्रकारचे तुम्हाला एकदम खात्यामध्ये तुमच्या 1,20,000 रुपयांचा असा SMS येऊ शकतो। त्यामुळे एवढा मोठा लाभ तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला त्यासाठी अर्ज भरून द्यायचा आहे। कालपासून सुटलेले आहेत, याचे अर्ज कालपासून सुटलेले आहेत। आज तुम्ही अर्ज भरून द्यायचा आहे। महिला अनेक काल सुद्धा अर्ज भरले आहेत। आज महत्त्वाचा दिवस आहे। आता तुम्हाला टोटल 1,20,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पाहिजे असतील, त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ नक्की बघा, याचा लाभ नक्की घेऊ शकता मित्रांनो। आणि लाडक्या बहिणींनो, आता याचा लाभ कोणकोणत्या नागरिकांना मिळणार आहे, याची पात्रता कोणकोणत्या असणार आहे, हे तुम्ही समजून घ्या। ज्या नागरिकांनी उत्पन्न वर्षाला 2.5 लाखापेक्षा कमी असेल, त्याच नागरिकांना आता 1,20,000 रुपये इतकी गरज असण्यासाठी पैसे मिळणारच आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, किंवा ज्येष्ठ नागरिकांनी, किंवा महाराष्ट्रातील जे नागरिक असतील तर त्यांनी लक्षात ठेवा, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे तर ते 2.5 लाखापेक्षा कमी असल्यास यासाठी पात्रता ठेवली आहे। तुमच्या आता 2.5 लाख रुपयेपेक्षा तुमचे उत्पन्न कमी पाहिजे अशी यासाठी पात्रता ठेवली आहे। तुम्ही आता शेतकरी असू द्या, तुम्ही जर नागरिक असू द्या, किंवा लाडकी बहीण असू द्या, कोणी असू द्या, तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर कमी असेल तर तुम्ही ते पाहत राहा, ते तुमच्या लक्षात ठेवा। ज्या नागरिकांकडे, ज्या महिलांकडे आता दुसरी पात्रता, त्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे। त्यासाठी नागरिकांना सुद्धा 1,20,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून आता मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असलेच पाहिजे। तुम्ही या योजनेसाठी म्हणजेच पीएम आवास योजनेसाठी पात्र आहात तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी एक रेशन कार्ड असेल तर त्यानंतर सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसली पाहिजे, म्हणजेच 4 व्हीलर तुमच्यामध्ये घरामध्ये नसली पाहिजे, तरच तुमचा याचा लाभ मिळणार आहे। जर तुमच्याकडे ट्रॅक्टर किंवा भाड्याची 4 चाकी असेल तरी त्याच्यामध्ये चालून जाणार आहे, परंतु तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे वैयक्तिक कामासाठी, वैयक्तिक कर्जासाठी किंवा कशासाठी पण जर तुम्ही 4 चाकी गाडी असेल तर ती चालणार नाही। ट्रॅक्टर
आणि भाड्याची कार 4 चाकी चालू शकते. पात्रता आहे त्यानंतर बघा, जर तुम्ही 1,20,000 रुपये इतकी रक्कम घेण्यासाठी म्हणजेच तुमच्या घरामध्ये भाड्याचे ट्रॅक्टर आणि तुमच्याकडे हे जे काय असेल ते 4 व्हीलर सोडून जर तुमच्याकडे जर दुसरी कोणतीही कार नसेल तर तुम्ही 1,20,000 रुपये इतकी रक्कम घेण्यास पात्र आहात. त्यानंतर सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमच्या घरातील सरकारी नोकरदार कोणी नसायला पाहिजे. तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा तुमच्या स्वतःचा सरकारी नोकरी असाल तर तुम्हाला याचा लाभ वंचित राहावे लागणार असे स्पष्टपणे या पात्रतेत सांगितले आहे. त्यानंतर ती सर्वात महत्त्वाची पात्रता बघा, तुम्हाला अर्ज कुठे करायचा, कागदपत्र कोणती लागणार आहेत, कागदपत्र अजून कोणती लागणार आहेत हे या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी लक्ष देऊन बघा. मित्रांनो, यामध्ये महत्त्वाची पात्रता अशी आहे की तुमची जमीन आहे तर ती जमीन 5 एकरपेक्षा जास्त नसावी. 5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेसाठी अपात्र. ती जमीन 5 एकरपेक्षा जास्त नसावी. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्रतेमध्ये बसणार नाही आहे. बघा, तुम्हाला जर घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये जितकी गरज निधी मिळत आहे परंतु तुम्हाला तुमची जमीन 5 एकरपेक्षा जास्त नसावी. यासाठी तुम्हाला तुमची जमीनच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. बघा, आता यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहेत तुम्हाला बघा. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, आता मोफत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच 1,20,000 रुपयांची तुम्हाला मिळण्यासाठी टोटल 11 कागदपत्रे तुम्हाला टोटल लागणारच आहेत. 11 कागदपत्रांपैकी जर एक कागदपत्र तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला 1,20,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही. बघा, मग आता सर्व नागरिकांनी हे 11 कागदपत्रे कोणकोणती असणार आहेत हे लक्ष देऊन बघा. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे कागदपत्रे ओळखपत्र. बघा, तुम्ही जर मोफत घराचा लाभ केंद्र सरकारकडून घेत असाल तर 1,20,000 रुपये मिळवायचे असतील तर महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुम्हाला ओळख लागणार आहे. म्हणजेच तुमचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी कोणतेही दोन्ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड KYC केलेलं असायला पाहिजे. जर तुम्ही पॅन कार्ड जर वापरत असाल तर तेही चालून जातं, परंतु तुम्हाला याची एक KYC केलेली असलीच पाहिजे तरच चालणार आहे. बघा, 11 कागदपत्रे. दुसरं कागदपत्र बघा कोणतं आहे. त्यानंतर दुसरे कागदपत्र अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, 7/12 उतारा. आता तुमची जी काय असेल ती जमीन चेक केली जाणार आहे. तुमच्या नावावरती 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. यासाठी तुम्हाला पुरावा म्हणून तुमचा उत्पन्नाचा दाखला एक कागदपत्र तुम्ही द्यायचेच लागणार आहे. मग आता बघा, त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला. नंतर आता तिसरे कागदपत्र आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचा 7/12 उतारा. आता 7/12 उतारा म्हणजेच काय की तुमच्या नावावरती जमीन आहे. बघा, उत्पन्नाचा दाखला. तसेच यामध्ये उत्पन्नाचा दाखला म्हणजेच तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं. जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. बघा, तुम्हाला जर आता हे दोन्ही कागदपत्रे कोणती द्यायची आहेत ते जर समजलं तर दुसरा आणि तिसरा कागदपत्र एकत्रित सांगतो. ते म्हणजे तुम्हाला आता 7/12 उतारा आणि उत्पन्नाचा दाखला तुम्हाला यामध्ये द्यायचा आहे. यामध्ये 4 नंबरचे कागदपत्र अतिशय महत्त्वाचे आहे. ते म्हणजे तुम्ही कोणत्या जातीच्या आहात, म्हणजेच तुम्ही कोणत्या कास्टचे आहात हे सरकारला कळून द्यायचे आहे. यासाठी तुम्ही त्याचा जातीचे प्रमाणपत्र द्यायचे आहे. जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक नाही. त्यानंतर 5 नंबर ते अतिशय महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचं घर मंजूर होण्यासाठी तुम्हाला जे 1,20,000 रुपये मिळणार आहेत ते तर तुम्हाला रहिवासी दाखला देत आहे. तुम्ही नेहमी कुठे राहता याचा पुरावा सरकारला पाहिजे, तो म्हणजे रहिवासी दाखला जर तुम्ही द्यावयास लागणार आहे. त्यानंतर 6वं कागदपत्र अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणजे रेशन कार्ड. आता तुम्हाला द्यावेच लागणार आहे रेशन कार्ड. झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे. यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड आता लागणारच आहे. एक रेशन कार्ड तुम्हाला झेरॉक्स ठेवावंच लागणार आहे. त्यानंतर 7वे कागदपत्र अतिशय महत्त्वाचे ते म्हणजे
जॉब कार्ड हे तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये 1 दिवसाच्या आतमध्ये मिळते। जर काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण तुम्ही 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज भरायचे आहेत। बघा, प्रत्येक महिन्याचे पुढील कागदपत्र, लाईट बिल आणि प्रत्येक महिन्याचे जे काढलेले असतील ते तुम्हाला जोडावेच लागणार आहे। मागच्या महिन्यातील एक लाईट बिलचे झेरॉक्स किंवा ओरिजिनल लाईट बिल तुम्हाला यामध्ये जोडावेच लागणार आहे। त्यानंतर महत्त्वाचे कागदपत्र बघा, आता बँकेच्या पहिल्या पानाचा फोटो, बँकेचे पासबुक आहे त्यावरती पासबुकच्या पहिल्या पानावरती तुम्हाला फोटो द्यायचा आहे। त्यामध्ये फोटो तुम्हाला व्यवस्थित काढायचा आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित फोटो काढायचा आहे। आता बघा, हे पहिले पानावर तुमचं बँकेचा अकाउंट नंबर, IFSC कोड व्यवस्थित दिसेल अशा तुम्हाला फोटो काढून द्यायचे आहे, ते कागदपत्र जोडायचे। त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे ओळख पटवण्यासाठी तुम्हाला 2 पासपोर्ट साईज फोटो यामध्ये लागणार आहेत। 2 पासपोर्ट आकाराचे फोटो तुम्ही ठेवायचे जवळ। त्यानंतर शेवटचे कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे, ते म्हणजे आता तुम्हाला ग्रामपंचायत प्रमाणपत्र तुमच्या सोबत ठेवायचे आहे। एक ग्रामपंचायत प्रमाणपत्र तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला मोफत मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायतीत प्रमाणपत्र नक्की काढा। आता बघा, याची गरज असायलाच पाहिजे, तुम्हाला सांगणारच आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर तुम्हाला बघावंच लागणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर पंचायत समितीत प्रमाणपत्र घ्यावेच लागेल, किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रमाणपत्र घ्यावे लागेल। जर तुम्ही खेड्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला गावातील ग्रामपंचायत प्रमाणपत्र यामध्ये लागणारच आहे, तुम्ही लक्षात ठेवा। आता बघा, तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला अर्ज करायचं कसं तुम्हाला सांगणारच आहोत व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ बघा तर तुम्हाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर पंचायत समितीचे प्रमाणपत्र घ्या, किंवा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रमाणपत्र घ्या। जर तुम्ही खेड्यात ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला गावातील ग्रामपंचायत प्रमाणपत्र यामध्ये लागणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा। आता बघा, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे हे सांगतो। जर मित्रांनो तुम्ही जिल्ह्याचे ठिकाणी राहत असाल तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज सुटले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज भरायचा आहे। जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला तालुक्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे। जर तुम्ही खेड्याच्या ठिकाणी म्हणजेच गावाच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करायचा आहे। बघा मित्रांनो, आता तुम्हाला 1,20,000 रुपये घर बांधण्यासाठी एवढी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, याचा लाभ नक्की घ्या। व अशा प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी शिव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।